आज माझे प्राईम मिनिस्टर माझ्या लवकर उठले होते, म्हणून ते मला सकाळी उठून कोणकोणते फायदे होतात ते सांगत होते आणि सकाळी उठून मी सगळ्यात आधी काय काय करायला पाहिजे ते सांगत होते. तसे तर ते माझ्या नंतर सुटतात, पण आज कसे का लवकर उठले आणि पाणी सुद्धा तापत बसले होते. तर मला म्हणे सकाळी उठून वॉकिंगला जात जा, थोडा व्यायाम करत जा, संध्याकाळी लवकर झोपत जा, तरच सकाळी लवकर जाग येते. मी पण हो म्हणून त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या, कारण जास्त आर्ग्युमेंट केली असती तर आम्हालाच माहित पडत नाही आमचं बोलता बोलता भांडण कधी सुरू होऊन जातं. त्यानंतर पटकन स्वयंपाक करायला घेतला आणि आज बनवली होती चवळीची मोकळी भाजी, नंतर वरणाला पण तडका देऊन दिला. सगळं झटपट आवरून घेतलं, कारण सकाळची घाई खूप जास्त होते मला. यांची ड्युटीवर जायची गडबड आणि किट्टूची उठायची गडबड, आणि किट्टू उठल्यानंतर मला ते सोडतच नाही, त्यातल्या त्यात माझ्या स्वयंपाकाची पण गडबड, म्हणून सकाळी खूप फास्ट फास्ट हात चालवायला लागते. किट्टू उठायच्या आधी माझ्या अर्धी तरी कामं झाले पाहिजे, नाहीतर मला 2च वाजता कामं करता करता. असं ब्लँकेट घडी करून घेतला आणि रूम साफ केली, त्यानंतर अंघोळ करून फ्रेश झाली आणि माझे केस असे कसे झाले काय करू केसाचं काही समजत नाही. त्यानंतर जेवण करायला घेतलं. आज तर मस्त फेवरेट होते जेवणात मोकळी भाजी. कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा. मग मी रत्नाळ पण कुकर मध्ये शिजवायला ठेवले, तोपर्यंत मोसंबीचा ज्यूस पण बनवून घेतलं, पण आमच्या मॅडमला अजिबात ते आवडलं नाही. माझे रत्नाळ पण तोपर्यंत शिजले होते, त्यांचा मस्त हलवा बनवून घेतला. सायंकाळी यांना पण दिला आणि मी पण घेतला. त्यानंतर आज आम्हाला जायचं होतं महाप्रसाद घ्यायला, म्हणून मी साडी वगैरे वेअर करून घेतली. पेंडॉल मध्ये जाऊन पाहतो तर खूप गर्दी होती तिथे आणि सजावट तर एकच नंबर केली होती. ते जाऊन मन खुश होऊन गेलं. जेवाचा पण खूप मस्त इंतजाम केला होता, लवकरच नंबर लागला आमचा. जेवणात होती डाळ भाजी, भात पोळी आणि बुंदा. नंतर किटूला एक बलून घेऊन दिला. त्यानंतर आलो घरी. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.